आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र, रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। बसची वाट पाहत थांबलेल्या प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले। ही कारवाई कात्रज येथील आंबेडकर नगर इथं मंगळवारी केली। दीपक राजेंद्र वाघमारे, वय वर्ष 19, राहणार आंबेडकर नगर, कात्रज असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। फिर्यादी 11 जून रोजी कात्रज चौक येथून सोलापूर इथं जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबले होते। त्यावेळी 2 अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून चाकूचा धाक दाखवून जबरदस्तीने खिशातील 1300 रुपये काढून घेतले, तसेच मोबाईल घेत फिर्यादी यांना प्रतिकार केला असता मारहाण केली। याबाबतची भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार महेश बारवकर व निलेश ढमढरे यांना माहिती मिळाली की हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दीपक वाघमारे आणि त्यांच्या अल्पवयीन साथीदाराने केला असून ते आंबेडकर नगर, कात्रज इथं थांबलेत। पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वाग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक DS पाटील, पोलीस निरीक्षक सदर गुन्हे शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक सबीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार महेश बारवकर, निलेश ढमढरे, नामदेव रेणुसे, शैलेश साठे, चैतन गोरे, हनुमंत मासाळ, निलेश जमदाडे, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, अवधूत जमदाडे, अभिनय चौधरी, सचिन गाडे, विक्रम सावंत, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली।